माझी लाडकी बहीण योजना 2024 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते समोर आलेले आहे। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि पैसे जर तुमच्या अकाउंटला पाहिजे असतील तर एक काम करावेच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। जर ते काम केले नाही तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील तुम्हाला पैसे जे आहेत ते भेटणार नाहीत। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर आपण संपूर्ण माहिती जी आहे ते जाणून घेऊया। सर्वात प्रथम तुमच्या ॲपमध्ये जर असे दाखवत असेल माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड फॉर्म म्हणून, तर तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे, परंतु याच्या पुढे देखील एक स्टेप जी आहे ती असणार आहे, ज्यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्या नंतर पैसे जर पडायचे असतील तर ती स्टेप तुम्हाला कंप्लीट करावीच लागणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। सर्वात प्रथम म्हणजे तुमचे बँक खाते जे आहे ते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे स्टेटस जे आहे ते तुम्ही चेक करून घ्या। आता हे स्टेटस जे आहे ते कशा प्रकारे चेक करायचे आहे त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे ती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया। तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला myaadhar.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे आणि या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम येथे तुम्ही लॉग इन ऑप्शन येथे पाहू शकता। या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या नंबरवरून या वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे। OTP थ्रू लॉग इन जे आहे ते कंप्लीट होत असते। त्याच्यानंतर लॉग इन झाल्याच्यानंतर खाली अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुमच्यासमोर येत आहे। म्हणजे ते तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर प्रत्येक हे जे ऑप्शन जे आहेत ते इनेबल दाखवत आहे। आता येथे बँक सेडिंग स्टेटस अशा प्रकारचा एक कॉर्नर असणार आहे आणि या कॉर्नरवरून या क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या बँक खाते कोणत्या बँकेशी लिंक आहे किंवा काय स्टेटस आहे ते डायरेक्ट तुम्ही क्लिक करून चेक इट आउट करू शकता। सर्वात प्रथम तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर इंटरफेस अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो येणार आहे। येथे लॉग इन आणि सर्व माहिती टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे OTPद्वारे आणि लॉग इन केल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो दिसणार आहे। आता येथे या व्यक्तीचे खाते जे आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेशी लिंक आहे आधार कार्ड, त्यामुळे येथे या बँकेचे नाव आणि खाली ॲक्टिव्ह स्टेटस म्हणून हे ॲक्टिव्ह स्टेटस देखील तुम्ही येथे स्क्रीनवर खाली पाहू शकता। ॲक्टिव्ह स्टेटस येत आहे। असे जर ॲक्टिव्ह स्टेटस येत असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। तुमचे खाते जे आहे ते बँकेशी लिंक असणार आहे आणि जर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ते लिंक करू शकता किंवा ऑनलाईन देखील लिंक करू शकता। परंतु ऑनलाईनपेक्षा आधार सेंटरमध्ये जर गेलात तर अतिशय वेगात तुमचे बँकेशी खाते जे आहे ते लिंक होणार आहे। त्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला बँकेचे खाते जे आहे ते लिंक करायचे आहे आधार कार्डशी आणि त्याच्यानंतरच तुमचे पैसे जे आहे ते पडणार आहेत। अशा प्रकारचे इम्पॉर्टंट माहिती होती। अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल जॉब अपडेट मराठी। थँक्यू फॉर वॉचिंग।